नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, गेल्या 7 दिवसापासून आपल्या या सामोड येथील जय बजरंग मित्र मंडळाने ऑनलाईन व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू केलेली आहे. या व्याख्यानमालेसाठी गेल्या 7 दिवसापासून अतिशय सुंदर अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवर नामांकित अशा प्रकारचे वक्त्यांनी आपले विचार, आपलं मार्गदर्शन आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. समाज प्रबोधनासाठी, राष्ट्रभक्तीच्या विचारासाठी या मंडळाने अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम, कौतुकास्पद अशा प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या गणेश उत्सवाच्या मंगळमय वातावरणामध्ये या वैचारिक मेजवानीचं आयोजन या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. या मंडळाच्या मार्फत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम राबवले जातात. परंतु यावर्षी या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सर्व जे काही त्यांचे कार्यक्रम आहेत ते ऑनलाईन पद्धतीने ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत. तर अशा या गणेशोत्सवच्या निमित्ताने ही जी काही व्याख्यानमाला या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे, या व्याख्यानमालेचं आज 8वं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आपल्या या पिंपळनेर शहरातील, त्याचबरोबर आपल्या या साक्री तालुक्यातील आणि खानदेशाची, खास करून खानदेशाची मुलुक मैदान तोप ज्यांना म्हटलं जातं, असे आमचे सन्मित्र याच्यासाठी की आजची जी काही व्याख्याते आहेत ती खऱ्या अर्थाने जर त्यांच्याबद्दल सांगावं असं म्हटलं तर आज मी जे या ठिकाणी तुमच्यासमोर बोलतो आहे, जे काही वक्तृत्व या ठिकाणी करतो आहे, ती बोलण्याची कला, जे काही मला मार्गदर्शन खऱ्या अर्थाने जर मिळालं असेल तर या व्यक्तीमुळे मला मिळालेलं आहे. अशी ही मुलुक मैदान तोप म्हणजेच आमचे सन्मित्र श्री प्रशांतजी कोतकर सर यांचं ही 8वं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित होणार आहेत. सरांचा जो काही विषय आहे तो आहे मूल देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास. मुलं देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास. तर तत्पूर्वी सरांचे विचार ऐकण्याच्या आधी एक थोडासा अल्पसा परिचय सरांचा मी या ठिकाणी आपल्याला करून देऊ इच्छितो. सरांचं संपूर्ण नाव प्रशांत दत्तात्रय कोतकर. सर सध्या पिंपळनेर बसस्थानक या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. सरांचं शिक्षण जर बघितलं तर मराठी, इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये सरांनी मास्टर डिग्री म्हणजे MA ही पदवी त्यांनी संपादित केलेली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण म्हणून त्यांनी MEd ही पदवी देखील त्यांनी संपादित केलेली आहे. सरांची जी काही नोकरी आहे, सुरुवातीला सरांनी जयदया अध्यापक विद्यालय या ठिकाणी 5 वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आता सध्या ते शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय पिंपळनेर या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांचा अजून इतर व्यवसाय देखील त्यांचा आहे. आरोही लेडीज अँड किड्स हा व्यवसाय देखील पिंपळनेर शहरामध्ये त्यांचा सुरू आहे. तर अनेक वाचन, लेखन, पर्यटन अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल त्यांना आवड आहे, छंद आहेत त्यांचे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे गोल्ड मेडलिस्ट, सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं आहे. त्याचबरोबर सरांच्या बाबतीत जर सांगावंसं म्हटलं तर विविध विषयांवर आजतागायत 200च्या पुढे त्यांनी व्याख्यान त्यांनी दिलेले आहेत. शिवव्याख्याते म्हणून, प्रबोधनकार म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. अनेक राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय विविध प्रकारच्या ज्या काही स्पर्धा आयोजित केलेल्या जातात त्या स्पर्धांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील सरांना मिळालेलं आहे. अनेक राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय विविध स्पर्धांचं परीक्षक आणि परीक्षण म्हणून देखील सरांनी काम बघितलेलं आहे. विविध कवी संमेलन, साहित्य संमेलन येथे सर प्रमुख अतिथी आणि प्रमुख व्याख्याते म्हणून देखील त्यांना सन्मान मिळालेला आहे. त्यांच्या साहित्य लेखनाबद्दल जर सांगावंसं म्हटलं तर प्रोत्साहन मंच धुळे, पालवी काव्य संग्रहात त्यांच्या जवळपास 2000 कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
प्रेमरंग दिवाळी अंका अहमदनगर या ठिकाणी देखील त्यांचं 2001 मध्ये त्यांचं एक काव्य प्रकाशित झालेलं आहे. राष्ट्रीय कला गुणगौरव पुणे काव्यज्योत संग्रहात काव्य प्रकाशित अखिल भारतीय साहित्य संमेलन औरंगाबाद येथे ते संमेलनाचे जे काही अध्यक्ष होते मारा ग जाधव यांच्या हस्ते त्यांचं हे काव्य प्रकाशित झालेलं आहे 2003 मध्ये. भाव मनाचे दिवाळी अंक परभणी चला माणूस होऊ हा लेख देखील त्यांचा 2005 साली प्रकाशित झालेला आहे. आंतरभारती संघ नंदुरबार मासिकात देखील त्यांचा एक लेख 2006 साली प्रसिद्ध झालेला आहे. मराठवाडा साहित्य मंडळ जालना शिवशाही काव्य संग्रहात काव्य प्रकाशित देखील त्यांचं झालेलं आहे 2017 मध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देखील सरांना मिळालेले आहेत. प्रोत्साहन कला मंच धुळे येथे काव्यरत्न पुरस्कार त्यांना 2000 साली मिळालेला आहे. शब्दगंध सन्मान अहमदनगर हा 2001 साली त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे. राष्ट्रीय कला गुणगौरव काव्यज्योत सन्मान माननीय माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देखील 2003 साली हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर राजश्री शाहू फाउंडेशन पुणे 2004 हा एक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशन दिल्ली 2004 इंडियन लीडरशिप अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय विसा संमेलन नाशिक या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव डॉक्टर उत्तम कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थी गौरव सन्मान 2007 साली देखील त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन फाउंडेशन चाळीसगाव समाज शिक्षण सन्मान 2020 साली त्यांना मिळालेला आहे. कला अध्यापक संघ धुळे शिवरत्न पुरस्काराने देखील 2020 साली त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. असे हे सृजनशील शिक्षक, एक नामांकित व्याख्याते, एक प्रतिष्ठित अशा प्रकारचे व्यापारी, एक लेखक, कवी, विविध सामाजिक कार्यात अग्रेसर सहभागी असणारे, विविध सामाजिक संस्थेत पदाधिकारी आणि सदस्य असे हे प्रसिद्ध शिवव्याख्याते आपल्या या खानदेशची मुलुक मैदान तोप माननीय प्रशांतजी कोतकर सर या ठिकाणी या आपल्या व्याख्यानमालेचं 8वं पुष्प गुंफण्यासमोर आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुलं देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास, मुलं देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास या विषयावर आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. आपले प्रखर अशा प्रकारचे विचार या ठिकाणी सर व्यक्त करणार आहेत. तर मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ज्ञानरूपी अमृतधारांनी आम्हा सर्व रसिक श्रोते प्रेक्षकांना त्यांना तृप्त करावे असं सरांना मी या ठिकाणी विनंती करतो. आजचा जो आपला विषय आहे मुलं आहेत देशाचा विश्वास, मुलं आहेत त्यांना विचारा ना माझं मी बोलत होतो ते ऐकू येत होतं का? तेव्हा ते ऐकू येत होतं ना त्यांना, त्यांनी पण पाठवलेलं आहे ना फ्रेंड रिक्वेस्ट. थोडा नेटचा प्रॉब्लेम आलेला होता त्याच्यामुळे थोडीशी अडचण आली, पण आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. आजचा विषय जो आहे तो म्हणजे मुलं देशाचा विश्वास अर्पितात आपल्या जीवनाचा श्वास. मुलं या देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास. याला हे करायचं ना पिचिंग. मुलं देशाचा विश्वास अर्पितात आपल्या जीवनाचा श्वास हा एक विषय घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या संदर्भातला, पालकांच्या जीवनाच्या संदर्भातला विषय घेऊन मी आज आपल्या समोर बोलतो आहे. बंधूंनो, जय बजरंग मंडळाच्या माध्यमातून ही जी ऑनलाईन स्पर्धा आज व्याख्यानमाला सुरू आहे ती अतिशय कौतुकास्पद आणि स्तुत्य अशी आहे. अनेक व्याख्यात्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आपण सर्व श्रोत्यांनी त्याचा एक चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला. आज समारोपाच्या प्रसंगी मी म्हणजे प्रशांत कोतकर पिंपळनेरहून मुलं देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास हा विषय घेऊन आपल्यासमोर उभा आहे.
आजच्या बदलत्या आणि गतिशील युगामध्ये, गतिशील काळामध्ये, आजच्या बदलत्या आणि अतिशय गतिशील युगामध्ये, काळामध्ये विद्यार्थ्यांना गतिशील जीवनाचा प्रवाहित येण्यासाठी, युगामध्ये, समाजामध्ये त्यांना समाविष्ट होण्यासाठी आज आपण आधुनिक काळाशी त्यांची सांगड घालून दिली पाहिजे. म्हणजे मित्रांनो, एक काळ असा होता की ज्या काळामध्ये पालकांना, आई वडिलांना कळत नव्हतं, माहिती नव्हतं की आपला मुलगा कोणत्या शाळेत जातो, आपला मुलगा कोणत्या इयत्तेत शिकतो, त्याला शिकवणारे शिक्षक कोण आहेत, त्याला चांगलं येतं की नाही येत, तो वेळेवर शाळेत जातो की नाही जातो, का बाहेर आणखीन कुठे जातो, ही जाणीव आणि जबाबदारी त्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नव्हती, पालकांमध्ये नव्हती. परंतु आजचा काळ हा अतिशय बदललेला आहे. आज स्वतः पालक, वडील, आई अगदी जबाबदारीने आणि जाणीव ठेवून आपल्या मुलाकडे, आपल्या मुलाच्या असणाऱ्या सर्व शैक्षणिक बाबींकडे लक्ष देत आहेत आणि अतिशय चाणाक्ष पद्धतीने, अतिशय विचारशील पद्धतीने ते आपल्या या सर्व गोष्टींकडे पाहत आहेत. आणि मग हे सर्व होत असताना पालकांमध्ये ही जाणीव आणि जबाबदारीची जाणीव वाढत असताना पालक हा अतिशय जाणीवतेने या सर्व गोष्टींकडे पाहत आहे. आज पैसा हा विषय जो आहे, हा पैसा विषय अतिशय गौण झालेला आहे. पैशाला किंमत राहिलेली नाहीये. आपल्या मुलाला काय येतं, काय नाही येत, आपल्या मुलाला असणाऱ्या सर्व शैक्षणिक साधन सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, हा एक आणि एकमात्र विषय घेऊन, विचार घेऊन आपला पालक आपल्या पाल्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत असतो. आणि ह्याच एका प्रयत्नाचा, अनेक प्रयत्नांचा एक भाग म्हणून पालकाच्या असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये आज पालक, विद्यार्थी, परिवार सर्व लोक समाविष्ट झालेले आहेत. आणि म्हणून मुलगा म्हणजे विद्यार्थी हा शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, कारण त्याच्या भविष्यावर या देशाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मुलाचं भविष्य या देशाचं भविष्य असतं, मुलाचं भविष्य या राष्ट्राचं भविष्य असतं. ही सोपी आणि साधी गोष्ट आपल्या सर्वांना समजलेली पाहिजे आणि समजलेली आहे. आज आपण आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याची तुलना करतो एखाद्या दुसऱ्या चांगल्या मुलाशी. त्या मुलाला चांगलं येतं, चांगलं आलं पाहिजे, तुला आलं पाहिजे, त्या मुलाला, तो मुलगा हुशार आहे, तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याला चांगले मार्क्स मिळाले, तुलाही चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, अशी अवास्तव तुलना किंवा अवास्तव अपेक्षा सुद्धा आपण आपल्या मुलांकडून केली नाही पाहिजे. आणि म्हणून ही अपेक्षा न ठेवता, अवास्तव अपेक्षा न बाळगता मुलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षण प्रवाहामध्ये त्याला आणलं पाहिजे. कारण अवास्तव अपेक्षा या मुलाच्या असणाऱ्या मानसिकतेला कुठेतरी धक्का देणाऱ्या ठरतात. आणि ह्या अपेक्षा, मानसशास्त्र असं म्हणतं की प्रत्येक व्यक्तीकडे एकसारखी गुणधर्म नाहीत किंवा एकसारखी बुद्धिमत्ता नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. आज जे तुम्हाला येतं ते मला येणार नाही आणि जे मला येतं ते तुम्हाला जमणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्या या सर्व देशामध्ये किंवा आपल्या सर्व असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. म्हणजे जे सर्वांना आलं पाहिजे, परंतु या देशामध्ये किंवा या जगामध्ये प्रत्येक जण परिपूर्ण नाही. प्रत्येकाकडे काही ना काही कुठेतरी कमतरता आहेत किंवा कुठेतरी काही कमी गोष्टी आहेत. आणि म्हणून अधिक अपेक्षा न बाळगता, अधिक अवास्तव अपेक्षा न बाळगता त्या मुलाला जे जे येत असेल, जे जे त्याला समजत असेल, त्याला ज्या क्षेत्रामध्ये यश लाभत असेल, त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल, ती आवड किंवा ते क्षेत्र त्या मुलाला करू द्या, त्याला त्याच्यामध्ये सहभागी होऊ द्या. आणि मुलगा ज्या वेळेला तो या सर्व गोष्टींमध्ये आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये जाईल, त्या क्षेत्रामध्ये तो पुढे जाईल, त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थानं आपलं एक अस्तित्व आहे असं वाटेल. आणि आपल्या मुलाच्या संदर्भातल्या ज्या भावना असतात, ज्या जाणीवा असतात, त्या एका विशिष्ट वेळेवर आपण ओळखल्या गेल्या पाहिजे. मुलाला जे येतं, जे जमतं ते त्याला आपण करू दिलं पाहिजे. त्या पद्धतीचं स्वातंत्र्य आपण त्याला दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याला जे येईल ते त्याला करू द्या, त्याला मुक्त कंठाने या समाजामध्ये वावरू द्या.
याच्या संदर्भात डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की तुमच्या मुलाला जे येत असेल ना ते त्याला करू द्या. तुमच्या मुलाला जे येत असेल ना ते त्या मुलाला करू द्या, कारण तुमच्या मुलाकडे जी कौशल्य आहेत ती कौशल्य इतरांकडे नाहीत आणि इतरांकडे असणारी कौशल्य ही तुमच्या मुलाकडे नाहीत. आणि म्हणून तुमचा मुलगा हा जर चोर होत असेल तर त्याला चोर होऊ द्या. तुमचा मुलगा जर हा चोर होणारा असेल ना तर त्याला चोर होऊ द्या, पण त्याला असं सांगा की तू असा चोर हो की Z+ सुरक्षामध्ये असणाऱ्या राष्ट्रपतींचा खिसा सुद्धा तुला कापता आला पाहिजे. इतकी चाणक्षता, इतकी कौशल्य, इतकी अचूकता तू तुझ्या कौशल्यामध्ये भिनव. म्हणजे चोर हो असं सांगायचं नाही, पण तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुला सहभागी व्हायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये सहभागी होऊन तू त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम हो, सर्वोत्तम जाऊन ते सर्वोच्च शिखर तू संपादन कर. म्हणजे या जगामध्ये जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम आहे, जे जे सर्वोत्तम आहे, जे जे सर्वोच्च आहे ते संपादन करण्याचा तू अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुला जर चांगल्या पद्धतीचा तबला वाजता येत असेल ना, तू तबला वाजव. तबला वाजता येत असेल तर तबला वाजव, पण तबला वाजवताना असा वाजव की त्या तबल्यावर तुझे बोट गेल्यानंतर, तबल्यावर तुझे बोट फिरकल्यानंतर तुला असं वाटलं पाहिजे की त्या उत्तम असणाऱ्या जाकीर हुसेननं सुद्धा म्हटलं पाहिजे, तुला जर चांगली क्रिकेट खेळता येत असेल तर तू क्रिकेट खेळ, परंतु क्रिकेट खेळताना असं कौशल्य आत्मसात कर, अशा पाद्धतीचं सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आत्मसात कर की तू जगामध्ये मास्टर ब्लास्टर असणारे सचिन तेंडुलकरनं सुद्धा तुला म्हटलं पाहिजे की याच्यासारखा चांगला क्रिकेटपटू दुसरा कोणी नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा आपल्याला हे आहे की मुलाला जे येणार असेल, ज्या क्षेत्राची त्याला आवड असेल त्या क्षेत्रामध्ये त्याला येऊ द्या. आपल्या प्रतिष्ठेसाठी आपल्या स्वतःच्या असणाऱ्या आवडीनिवडी त्या मुलावर आपण लादू नये आणि लादता कामा सुद्धा नाही. आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेऊन मुलाचं भविष्य हे चांगल्या पद्धतीने निर्माण होण्यासाठी आपण पालकांनी, वडिलांनी, आई वडिलांनी आणि गुरुजनांनी सुद्धा प्रयत्न करण्यात पाहिजे. आज मुलांना श्रीमंत होण्यासाठी शिक्षण देऊ नका, मुलांना शिक्षित होण्यासाठी शिक्षण देऊ नका, तर त्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण द्या. कारण श्रीमंत होण्यासाठी शिक्षण नाहीये, नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण नाहीये, तर सुसंस्कृत आणि सुसभ्य एक माणूस म्हणून जगण्यासाठी शिक्षणाची आज या देशाला नव्हे तर या देशाला गरज आहे, या जगाला गरज आहे. डॉक्टर बाबा आमटेंच्या 90वा वाढदिवस होता आणि 90व्या वाढदिवशी एका पत्रकारानं बाबा आमटेंना एक प्रश्न विचारला की बाबा साहेब, आपण आपल्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय संदेश देऊ इच्छितात या समाजाला, या विद्यार्थ्यांना, या मुलांना? तर त्यावेळेला त्या बाबा आमटेंनी सांगितलं की मी या सर्व मुलांना एक संदेश देऊ इच्छितो आणि तो संदेश म्हणजे की ही जी मुलं आहेत या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, प्रोफेसर हे सर्व तर झालं पाहिजे, हे सर्व तर झालं पाहिजे, पण हे सर्व होत असताना ह्या सर्व लोकांनी, या सर्वांनी सर्वात प्रथम काय झालं पाहिजे, एक चांगला माणूस झाला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही चांगला माणूस होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा मिळत नाही. कारण आज या देशाला, या समाजाला डॉक्टर, इंजिनियरची जेवढी गरज आहे तेवढी त्याच्यापेक्षाही अधिक गरज एका चांगल्या माणसाची आहे. आणि म्हणून चांगला माणूस आपण झालं पाहिजे आणि चांगला माणूस निर्माण करणं हे काम आपल्या शिक्षण व्यवस्थेचं, शिक्षण पद्धतीचं आहे. आणि म्हणून मुलं हा देशाचा विश्वास आहेत आणि त्या आपल्या जीवनामधून येणारा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास हा देश, हे राष्ट्र उभं करण्यासाठी अत्यंत मोलाची आणि महत्वाची अशी भूमिका पार पाडतात. मित्रांनो, आज फास्ट फूडचं जग आहे. आपल्याला जर तहान लागली तर आपण सरबत प्यायला लागतो, भूक लागली तर आपण वडापाव खात असतो. पण आपण मुलांना हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे की जेवणाच्या आहारामध्ये पौष्टिक अन्न आपण खाल्लं पाहिजे. कारण आपलं शरीर जर चांगलं असलं तर आपण चांगला विचार करू शकतो आणि चांगलं काम करू शकतो. आणि म्हणून फास्ट फूडच्या युगामध्ये आपण सकस आहार, शुद्ध आहार घेतला पाहिजे. शुद्ध आहार घेतल्यानं आपलं विचारही शुद्ध असतात आणि आपलं प्रत्यक्ष जीवन सुद्धा शुद्ध पद्धतीनं आपण जीवन जगू शकतो.
आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण अतिशय बारकाईने विचार केला पाहिजे. आपण ज्यावेळी आपल्या घरामध्ये आपल्या शाळेमध्ये राहत असतो त्यावेळेला आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की तू वाघ हो, तू वाघासारखे दिसतोस, तुझ्याकडं सिंहासारखं कौशल्य आहे, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसतं, तुझ्या डोळ्यातलं तेज मला स्वामी विवेकानंदांसारखं दिसतं आणि तुझ्या शरीराची देहबोली मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी दिसते. ज्या वेळेला आपण हे आपल्या मुलावर बिंबवू की तू शिवाजी महाराजांसारखा दिसतो, तुझ्या चेहऱ्याचं तेज बाबासाहेबांसारखं आहे, तुझ्या डोळ्याच्या असणारं तेज हे स्वामी विवेकानंदांसारखं आहे, तुझी चालण्याची छवी ही वाघासारखी आहे, तुझी छाती ही सिंहासारखी आहे, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की त्या मुलाला सुद्धा असं वाटतं की मी सुद्धा शिवाजी महाराजांसारखा आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांसारखा आहे, मी महाराणा प्रतापांसारखा आहे, मी सावरकरांसारखा आहे, माझ्याकडे सिंहासारखं तेज आहे, माझ्याकडे भगवान महावीरांसारखी बुद्धिमत्ता आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांमध्ये जे प्रतिबिंब बिंबवू, जो आत्मविश्वास, जो विश्वास आपण त्याला सांगू, त्या पद्धतीचा विश्वास आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून ती मुलं हळूहळू मोठी होत जातात. आणि हीच शक्ती, हीच ताकद या देशाचा स्वाभिमान, या देशाचा अस्मिता आणि देशाची राष्ट्रीय एकात्मता एकत्र करण्यासाठी फार महत्वाची आहे. मित्रांनो, 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला अनेक मुलांना एकच सांगतो की 5 मंत्र लक्षात ठेवा की ज्याच्यानं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात, तुम्ही पुढे जाणार आहात, तुम्हाला भविष्यामध्ये अधिक यश संपादन होणार आहे. त्याच्यामधलं एक म्हणजे तुमच्या आईवडिलांची नितांत सेवा करा, आईवडिलांवर निवांत असं प्रेम करा, निस्सीम अशी भक्ती करा, आपल्या देशावर, आपल्या धर्मावर आणि आपल्या असणाऱ्या श्रद्धास्थानांवर निवांत श्री श्रद्धा ठेवा, नितांत श्री श्रद्धा असू द्या. कुठल्याही पद्धतीचं व्यसन करू नका, निर्व्यसनी जीवन जगायला शिका, कारण निर्व्यसनी जगणं म्हणजे सुदृढ जगणं. पर्यावरणावर प्रेम करा, निसर्ग, समुद्र, जमीन याविषयी आत्मीयता बाळगा. आणि महत्वाचं म्हणजे आपले संस्कार, आपली संस्कृती आणि आपले विचार जोपासा. या 5 गोष्टी तुम्ही करा. आई वडिलांवर निवांत प्रेम करा, देव, धर्म आणि देश याविषयी श्रद्धा बाळगा, देव, धर्म, देश आणि याविषयी श्रद्धा बाळगा, पर्यावरणावर प्रेम करा, निर्व्यसनी राहा आणि आपले संस्कार, आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करा. या 5 गोष्टी जरी तुम्ही केला तर जगामधली कुठलीच ताकद, कुठलीच शक्ती तुमचं अहित करू शकणार नाही. एवढी ताकद आणि एवढी शक्ती या सर्व गोष्टींमध्ये आहे, या सर्व विचारांमध्ये आहे. पण नेमकं आज आपण तेच करत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जीवनामध्ये सकारात्मकता राहण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आपल्याकडे काय नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करा. आपल्याकडे काय नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार करा आणि सर्वोत्कृष्ट यश खेचून आणा. लढत राहा, संघर्ष करत राहा, लढत राहा, संघर्ष करत राहा. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला सक्सेस आपण होत नाही, तोपर्यंत लढत राहा, संघर्ष करत राहा. कारण लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. इतका प्रचंड विश्वास, प्रचंड आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाचं दृढीकरण आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपलं जीवन जगताना विद्यार्थ्यांनी, मुलांनी या सर्व गोष्टीने परिपूर्ण असं असलं पाहिजे. म्हणून मुलं या देशाचा विश्वास आहेत आणि ते त्यांच्या जीवनामधून असणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आपलत्व सिद्ध करतात, आपल्याला स्वतःला उभं करतात. आणि हे राष्ट्र सुद्धा मुलांच्या योगदानातून, मुलांच्या असणाऱ्या अस्मितेमधून जन्माला येत असतं. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या वेळेला जगत असतो, वावरत असतो, त्यावेळेला आपले मित्र, आपला परिवार,
आपले सगळे सोयरे हे सुद्धा आपल्यावर मोठ्या विश्वासाने पाहत असतात. आपण मित्र असे बाळगायचे, असे मित्र सोबत ठेवायचे की जे मित्र आपल्या विश्वासाला जागणारे असतील. कारण मित्र हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो. चांगला जर मित्र तुम्हाला लाभणार असेल तर तुम्ही चांगलं जीवन जगू शकता, आणि चांगला मित्र जर नसेल तर तुम्हाला चांगलं आयुष्य सुद्धा मिळणार नाही. आणि म्हणून चांगला मित्र लाभण्यासाठी, चांगला आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर ते आयुष्य जगण्यासाठी आपल्याला चांगलं मित्र होणं फार गरजेचं आहे. आणि हा चांगला आपल्याला मित्र लाभायचा असेल, गरज असेल, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांनी जीवन जगताना मित्राची चांगली ओळख घेतली पाहिजे. याच्या संदर्भात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की 2 चांगले मित्र होते. 2 मित्र होते आणि ते अचानक फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर एका मित्राला दुरून असं वाटलं की आपण एखादा सुंदर असा चित्रपट पाहावा, आणि म्हणून ते एका चित्रपटगृहामध्ये गेले. चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर सुंदर असा चित्रपट सुरू होता. चित्रपट चालू होता आणि अचानक एका मित्राच्या पोटात दुखायला लागलं. तो आपल्या दुसऱ्या मित्राला सांगू लागला की अरे 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 माझं पोट दुखतंय, मला आता इथून बाहेर पडावं लागेल. मग त्यावेळेला तो दुसरा मित्र त्याचा शेजारचा बसलेला असतो, तो त्याला सांगतो, मित्रा घाबरू नकोस, तुझं पोट दुखतंय ना, मी तुला एक गोळी देतो, पण एक काम करायचं, ती गोळी तू फक्त तुझ्या तोंडात ठेवायची, फक्त चघळायची, मात्र गिळायची नाही. फक्त ती काय करायची, गोळी चघळायची, गिळायची नाही. आणि तू ती गोळी फक्त चघळत राहा, गिळायचं काम करायचं नाही, म्हणजे तुझं पोट दुखणं आपोआप थांबेल. त्या दुसऱ्या मित्रानं आपल्या खिशातून एक गोळी काढली आणि त्या मित्राच्या तोंडात त्याला सांगितले की तू चघळ. मित्र ती गोळी चघळत राहिला. पिक्चर सुंदर होता. पिक्चर संपला आणि ते दोघंही बाहेर आले. त्यावेळेला त्या एका मित्रानं विचारलं की अरे बापरे, माझं एवढं पोट दुखत होतं, पण तू अशी कोणती गोळी दिली, असं कोणतं औषध दिलं की ज्या एका गोळीनं माझं पोट क्षणार्धात दुखणं बंद झालं, माझ्या वेदना आणि माझ्या व्यथा या बंद झाल्या. त्यावेळेला तो दुसरा मित्र त्याला म्हणतो, अरे मी तुला जी गोळी दिली ना, ती काही गोळी नव्हती. जे मी तुला औषध दिलं ना, ते औषध सुद्धा नव्हतं, तर ती गोळीही नव्हती, औषध नव्हतं, तर ते माझ्या खिशाचं असणारं एक बटन होतं, बटन. आणि म्हणून मी तुला सांगितलं की ही गोळी फक्त तू चघळायची, गिळायची नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एका मित्राचं पोट दुखतं, दुसरा मित्र त्याला गोळी देतो, तो गोळी चघळत बसतो आणि त्याला असं वाटतं की आपल्या मित्रांना आपल्याला औषध दिलं आणि औषध घेतल्यानं आपल्याला अगदी बरं वाटेल, आराम वाटेल. म्हणजे हा विश्वास असावा लागतो, ही प्रेरणा असावी लागते. आणि हा विश्वास, ही प्रेरणा आणि हे प्रेम या 2 मित्रांमध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून मित्र निवडताना हा विश्वासाचा मित्र असला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचा आपला जीवन, आपण जो मित्र असतो तो आपल्या जीवनाचा जीवन सखा असतो, आणि तो सखा आपला मित्र अत्यंत आपला विश्वासाचा असला पाहिजे. कारण विश्वास हेच या जीवनाचं सूत्र असणार आहे. कोणाचा विश्वासघात करून तुम्ही जगामध्ये कधीच मोठे होऊ शकत नाही. हा जगाचा साधा आणि सरळ सिद्धांत आहे. आणि म्हणून इतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला आयुष्य खर्च करावं लागतं, पण स्वतःचा विश्वास इतरांनी संपादन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रचंड असं झिजावं लागतं. आणि म्हणून मित्र निवडताना या पद्धतीचे आपण मित्र निवडा की जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल, आपला विश्वास संपादन राहील. आणि म्हणून लक्षात ठेवा, सदैव आपला मित्र हा चांगला असला पाहिजे. मित्रावर आपलं जीवन असतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जीवन जगताना नकारात्मक विचार कधी करायचे नसतात. सकारात्मक विचार प्रत्येक गोष्टीमधून आपण करायचा असतो. आणि म्हणून एक कवी म्हणतात की संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटेस वाहू दे आनंद वारे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटेस वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा.
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही शुद्ध व्हावी. स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही शुद्ध व्हावी. मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी. मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी. ह्या इतक्या उदात्त, व्यापक आणि मानवी कल्याणाच्या दृष्टीने असणाऱ्या विचारांचा स्रोत घेऊन आपण जर जीवन जगलो तर ते जीवन खऱ्या अर्थानं आपल्या देशासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या समाजासाठी समर्पित असणारं असं जीवन असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की प्रेम आणि विश्वास कधीही गमावू नका. प्रेम आणि विश्वास कधीही गमावू नका. कारण प्रेम कुणावरही करता येत नाही आणि विश्वास कुणावरही ठेवता येत नाही. प्रेम कुणावरही करता येत नाही आणि विश्वास हा कुणावरही ठेवता येत नाही. आणि म्हणून विश्वास आणि प्रेमावर असणारं जीवन आपण जगलं पाहिजे. आपलं जीवन आपण आपल्या स्वतःच्या आनंदानं फुलवलं पाहिजे. त्यामध्ये आनंदाचे, समाधानाचे, सौख्याचे रंग आपण भरले पाहिजे. आत्मीयतेचा, आपुलकीचा ओलावा त्यामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आणि हा ओलावा निर्माण करताना आपण इतरांचा सुद्धा समावेश आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि प्रेमाचा सुगंध आपल्या जीवनाच्या माध्यमातून आपण दरवळून दिला गेला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो भरपूर अभ्यास करा. भरपूर अभ्यास करा. केलेला अभ्यास समजून घ्या. पुस्तक वाचता वाचता या समाजाची, या जगाची माणसं वाचायला सुद्धा आपण शिका. अभ्यास करता करता जीवनाची उकल करायला सुद्धा शिका. आणि माणसं वाचायला शिका. आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली सभ्यता आपण जोपासा. आणि काळानुरूप, परिस्थितीनुरूप त्या संस्कारांमध्ये, त्या विचारांमध्ये आपण परिवर्तन सुद्धा स्वीकारा. परिवर्तनशील सुद्धा व्हा. कारण प्रत्येक असणाऱ्या परिस्थितीमध्ये काळानुरूप समाज बदलतो. समाजाच्या अपेक्षा बदलतात. समाजाचा इतिहास बदलतो. समाजाचे विचार बदलतात. आणि प्रत्येक समाज हा या विषयामध्ये अग्रेसर होत असतो. आणि मग समाजामध्ये जगत असताना या सर्व गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो भरपूर अभ्यास केला, भरपूर आपण जीवन जगलं तर खऱ्या अर्थानं समाज हा प्रगतिशील होत जाणार असतो. आणि म्हणून विचार आणि आचार, संस्कार आणि संस्कृती, माणूस आणि मानवता. म्हणून विचार आणि आचार, संस्कार आणि संस्कृती, माणूस आणि मानवता यांचा विचार जोपासा. भारतीय संस्कृतीचं स्मरण करा. भारतीय सभ्यता समर्थ, समृद्ध आणि संपन्न होईल या दृष्टीने आपले प्रयत्न करा. विद्या विनयन शोभते. विद्या विनयन शोभते. आपण आपल्या आयुष्यामध्ये विनयशील असलं पाहिजे. आणि विनयशीलता ही आपल्या आयुष्याची सर्वात मोठी, सर्वात महत्वाची असते. कारण मित्रांनो ज्या वृक्षाला फळं आलेली असतात ना, ज्या वृक्षाला फळं आलेली असतात ना, ते वृक्ष अतिशय ओथंबलेलं असतं. आणि ज्या वृक्षाला फळं आलेली नसतात त्याची अतिशय सरळ असतं. म्हणून आयुष्यामध्ये माणसानं नम्र असलं पाहिजे. विनम्रता ही माणसाच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून नम्र असावं. आणि म्हणून एक कवी म्हणतात की स्वर्गाची दारं उंचीनं कमी असतात. स्वर्गाची दारं उंचीनं कमी असतात. कारण स्वर्गाची दारं उंचीनं कमी असतात त्याचं कारण असं आहे की आपण जीवन जगताना वाकून जीवन जगलं पाहिजे. जो वागतो तोच वाढायला लागतो. जो वागतो तोच वाढायला लागतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नम्रता, विनम्रता, सहविनम्रता ही सर्वात महत्वाची असते. आज आपण मुलींच्या संदर्भात, स्त्रियांच्या संदर्भात जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आजची मुलगी, आजच्या स्त्रिया यांनी जिजाऊ माता आणि सावित्री होणंच त्या विसरून गेलेल्या आहेत. म्हणजे आमची मुलगी जिजाऊ आणि सावित्री विसरून गेलेली आहे. तिला कळत नाहीये की आपण कसं जगलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. मित्रांनो एक काळ असा होता की त्या काळामध्ये आमच्या मुली, शाळेत जाणाऱ्या मुलींच्या वेण्या या 2-2 वेण्या असायच्या मागे अशा पद्धतीच्या.
आणि आजची मुलगी 2 वेण्या घेऊन पुढे फिरते, ज्या लटा ज्याला आपण म्हणतो ते. टिकली आम्ही विसरलो. मी शाळेमध्ये मुलींना नेहमी सांगतो की तुम्ही टिकली लावा, कारण टिकली ही आपल्या भारतीय सभ्यतेचं, भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आहे. टिकली या भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आहे आणि टिकली हीच या जीवनाचं सुद्धा सौंदर्य आहे. आणि म्हणून टिकली लावली पाहिजे. टिकली लावणं म्हणजे आपल्या ज्ञानाचं, आपल्या बुद्धिमत्तेचं पूजन करणं असं आपलं शास्त्र सांगतं. टिकली ही आपल्या संस्कृतीचं, सभ्यतेचं प्रतीक सुद्धा आहे. आणि म्हणून टिकली लावा. आज टिकल्या संपल्या, टिकल्या गायब झाल्यात. हातातल्या बांगड्या सुद्धा आज कुणाच्या दिसत नाही. हातात बांगड्या नाहीत, हातात त्याऐवजी आपले ब्रेसलेट आलेत. आज आम्ही चाललोत कुठे? आणि म्हणून आमची असणारी मुलगी, आजची असणारी मुलगी जी आहे ही जिजाऊ आणि सावित्री व्हायला विसरलेली आहे. आणि जिजाऊ आणि सावित्री होणं तिनं विसरलेलं असल्या कारणाने आज आमच्या देशामध्ये तैमूर, अफजल आणि कसाब सारखे नालायक आणि देशद्रोही जन्माला आलेले आहेत. आमची मुलगी आज जिजाऊ आणि सावित्री विसरलेली आहे. त्याच्यामुळे आज आमच्या समाजामध्ये तैमूर, अफजल आणि कसाब सारखे देशद्रोही जन्माला आलेले आहेत. ज्या दिवशी आमची स्त्री, आमच्या मुले आपला पुरुषार्थ जागू ठेवतील, आपला इतिहास, गौरवपूर्ण इतिहास आपल्या स्मरणात ठेवतील, त्या दिवशी या देशामध्ये पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सावरकर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या देशातल्या मुली, आमच्या देशातल्या स्त्रिया ज्या वेळेला आपला देशातला पुरुषार्थ जागृत ठेवतील, आपली सभ्यता सांभाळतील, शोषण मूल्य विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करतील, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याच्यावर आधारलेली विचारसरणी स्वीकारण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळेला पुनश्च एकदा आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहू महाराज जन्माला आले दिसतील. आपला स्वतःचा स्वाभिमान, स्वतःची अस्मिता आणि स्वतःची असणारी बुद्धिमत्ता ज्या वेळेला लोक समाजामध्ये जागृत ठेवतील, त्यावेळेला पुन्हा सावरकर आणि स्वामी विवेकानंद जन्माला आले दिसतील. पण आज हे सर्व होताना आपल्याला दिसत नाहीये. परिस्थिती अतिशय बिकट अशी झालेली आहे, कारण स्वार्थ हा समाजाच्या प्रत्येक अंगाला भेडसावलेला आहे. आणि स्वार्थाच्या पोटी लोक स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा शब्द, समाजाला दिलेला, एखाद्याला दिलेला शब्द सुद्धा विसरायला लागलेले आहेत. याच्यापेक्षा शोकांतिका, याच्यापेक्षा दुर्दैव या समाजामध्ये दुसरं कुठलंच असू शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही काय करतो आहोत, आज आम्ही कुठे चाललो आहोत याचा भान आपल्याला प्रत्येकाला असलं पाहिजे. ज्या चुका आम्ही 1400 वर्षापूर्वी केल्या, अगदी त्याच चुका आजही आम्ही करतो आहोत. ज्या चुका 1400 वर्षापूर्वी केल्या त्याच चुका आज आम्ही करतो आहोत. आज या चुकांमधून आम्ही काही बोध घ्यायला, काही नवीन जन्माला घ्यायला, काही शिकायला तयारच नाही. या देशामध्ये राहून या देशाच्या इमानाशी बैमानी करणारे जे काही गद्दार आहेत, त्यांचा अजेंडा 1400 वर्षापूर्वीही क्लिअर होता, स्पष्ट होता आणि आजही स्पष्ट आहे. या देशामध्ये जे काही अराजकतावादी, दहशतवादी किंवा विकृत विचारसरणीचे राष्ट्रद्रोही लोक होते, यांचा अजेंडा 1400 वर्षापूर्वीही जसा तसा होता आणि आजही तसाच आहे. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. पण आम्ही केव्हा बोध घेणार, आम्ही केव्हा सुधारणार, आम्ही आमच्या चुकांमध्ये बदल केव्हा करणार, हा प्रश्न आपला आहे. ते त्यांचं काम करत आहेत, पण आपण आपलं काम, आपण आपली राष्ट्रभक्ती, आपण आपलं स्वाभिमान, आपण आपली अस्मिता, आपण आपली प्रामाणिकता, आपण आपली सचोटी, कर्तव्याची प्रति असणारी प्रामाणिकता आपण जोपासली पाहिजे. आणि आपण ही जोपासतो का, हाच मोठा एक प्रश्न आपल्याला समाजापुढे आलेला आपल्याला आज दिसतोय. आणि म्हणून आज आपण कुठेतरी बदललं पाहिजे. जोपर्यंत आपण बदल स्वीकारत नाही, परिवर्तन स्वीकारत नाही, तोपर्यंत हा देश बदलणार नाही, या देशाची परिस्थिती सुद्धा बदलणार नाही. आणि म्हणून कधी कधी प्रचंड अशा वेदना होतात. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गड किल्ल्यांवर भेटी द्यायला जातो आणि त्या गड किल्ल्यांवर गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं, असं जाणवतं की त्या किल्ल्यांच्या ज्या दगडी असतात, ज्या शिलालेख असतात, जे अवशेष असतात, त्यांच्यावर आपण आपलं स्वतःचं नाव लिहावं असं आपल्याला वाटतं. आपण स्वतःचं नाव त्या ठिकाणी करतो. अरे ज्या महाराजांनी, ज्या आमच्या मावळ्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, आपलं रक्ताचं पाणी केलं आणि हा
गड किल्ला उभारला, हा महाराष्ट्र उभारला, आणि त्या गड किल्ल्यावर आपण आपली लायकी नसताना, आपली कुठलं कर्तृत्व नसताना आपण आपलं नाव लिहून येतो. त्यावेळेला वाटतं की आपलं कुठंतरी चुकतंय, आपण सुधारलं पाहिजे, आपण बदल केला पाहिजे. आज महाराजांचा पाय ज्या ज्या किल्ल्यांवर लागले, महाराजांचे पवित्र पाय ज्या ज्या किल्ल्यांवर लागले, तो प्रत्येक पवित्र किल्ला, तो प्रत्येक पवित्र गड, प्रत्येक पवित्र स्मारक आपल्यासाठी फक्त गड आणि किल्ला नाहीये, तर ते आपल्या सर्वांसाठी एक मंदिर आहे, पवित्र असं मंदिर आहे, मंदिर. आणि आज आम्ही या मंदिरांकडे दुर्लक्ष करतोय आणि समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करतोय. मित्रांनो, हेच आपलं चुकतंय. म्हणून हे सर्व पाहून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. आपण आपल्या गाडींवर नावं टाकतो, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम. पण ज्या वेळेला ह्याच गाड्या एखाद्या बिअर बार समोर लागलेल्या असतात, एखाद्या दारूच्या दुकानासमोर लागलेल्या असतात, एखाद्या चुकीचं काम करणाऱ्या 2 नंबर वाल्याच्या दुकानासमोर, एखाद्या अड्ड्यासमोर लागलेल्या असतात, त्या वेळेला पाहून अतिशय वाईट वाटतं की आपलं कुठेतरी चुकतंय. या देशातल्या राष्ट्रपुरुषांनी, या देशातल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही, असं काम करा, असं कार्य करा, कुठलाही भ्रष्टाचार करू नका. पण आज देवा या देशामधलाच शेतकरी आत्महत्या करतो, हजारो लाखो करोड रुपयाचे भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर येतात. त्यावेळेला वाटतं की आमचं कुठंतरी चुकतंय, त्यावेळेला वाटतं की आपलं कुठंतरी चुकतंय. आणि ही चूक सुधारण्याची क्षमता, हा बदल करण्याचा, परिवर्तन करण्याचं काम समाजामध्ये जर कोणी करू शकतो तर तो फक्त मुलं करू शकतात, आपले विद्यार्थी करू शकतात. आणि म्हणून मुलं हा या देशाचा विश्वास आहेत आणि ते आपल्या प्रत्येक जीवनामधून, श्वासामधून हा विश्वास उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अगोदरही बोललो की माणसानं विनम्रशील असावं, नमशील असावं. कारण विनम्रता तुमच्या अंगी जेवढी असेल तेवढे तुम्ही मोठे होणार, जेवढे तुम्ही वागणार तेवढे तुम्ही मोठे होणार. आणि ज्या वेळेला आपण समोरच्याला मोठे करतो त्यावेळेला समोरचा मोठा होत नसतो, तर त्याच्यापेक्षा जास्त आपण मोठे होत असतो. आणि म्हणून आपल्यापेक्षा समोरच्याला जास्त मोठा होण्याचा, मान सन्मान देण्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो. गोष्ट अशी ती छोटी आहे पण अतिशय बोधपूर्ण आहे. गौतम बुद्धांच्या संदर्भातली गोष्ट आहे. गौतम बुद्ध बसलेले होते. बुद्ध बसले होते आणि ध्यान धारणा चालू होती बुद्धांची. बुद्ध ध्यानस्थ झालेले होते आणि ध्यानस्थ झालेले असताना अचानक काही मुलं त्या असणाऱ्या बुद्धांजवळ खेळत होती. पण त्या मुलांच्या लक्षात येत नव्हतं की या झाडाखाली कोणीतरी बसलेलं आहे, कुणीतरी ध्यानस्थ पुरुष त्या झाडांजवळ बसलेला आहे. मग अचानक त्या मुलांनी झाडाच्या वरती पाहिलं आणि त्या झाडाच्या वरती पाहिल्यानंतर त्यांना त्या झाडाला छान छान फळं लागलेली दिसली. आणि मुलांना काय वाटलं की आपण ही झाडाची फळं खावी, आणि म्हणून मुलांनी त्या झाडावरची फळं तोडण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. काही मुलांनी दगडी उचलल्या, त्या झाडाला मारायला सुरुवात केली. मुलांनी दगडी उचलल्या, झाडाला मारायला सुरुवात केली. मुलं दगडी मारायची, झाडाला दगड लागायची, 1-2 फळ खाली पडले. आणि मुलांच्या लक्षात आलं की आपण ज्या झाडाला दगडी मारतो आहोत त्या झाडाखाली कोणीतरी बसलेले आहे. चला आपण पाहूया कोण बसलेलं आहे. ज्या वेळेला ते मुलं त्या झाडाखाली बसणाऱ्या एका ध्यानस्थ पुरुषाकडे पाहायला गेली त्यावेळेस त्या ठिकाणी गौतम बुद्ध बसलेले होते. त्या मुलांना पाहून खूप वाईट वाटलं, कारण त्या झाडाला मारलेल्या दगडांपैकी एक दगड हा बुद्धांच्या डोक्याला लागला, बुद्धांच्या कपाळाला लागला आणि बुद्धांच्या कपाळामधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मुलांना अतिशय वाईट वाटलं की आपण काय बोलावं. पण मुलं त्या ध्यानस्थ माणसासमोर जाऊन उभी राहिली. त्यांच्या मनामध्ये भीती होती की आपण दगडी मारल्या या माणसाला, याच्या कपाळातून, याच्या डोक्यामधून रक्त वाहत आहे आणि हा आता ध्यानस्थ आहे. पण ज्यावेळेस हा ध्यानस्थ झाल्यानंतर त्याचे डोळे उघडतील त्यावेळेला हा आपल्याला निश्चितपणे शिक्षा करेल. म्हणून त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती होती. पण तरी ती मुलं उभी राहिली
आणि काही वेळानंतर गौतम बुद्धांनी आपले ध्यानस्थ मुद्रेतून बाहेर आले आणि आपले डोळे उघडले. बुद्ध बाहेर आले आणि गौतम बुद्धांनी त्या मुलांकडे पाहिलं आणि बुद्ध हसले. मुलांना खूप वाईट वाटलं की आपण झाडाला दगडी मारल्या, एक दगड या ध्यानस्थ असणाऱ्या महाराजांना लागली, त्यांच्या डोळ्यातून डोक्यातून अक्षरशः रक्त वाहत आहे, आता आपल्याला शिक्षा होणार. या भावनेने ते मुलं वाट पाहत होते की आपल्याला काय शिक्षा देतील. त्यावेळेस बुद्ध हसले आणि म्हणाले, त्या मुलांना पाहून बुद्ध म्हणाले की अरे मुलांनो, तुम्ही ज्या झाडाला दगडी मारल्या त्या झाडानं तुम्हाला काहीतरी फळं दिली. तुम्ही ज्या झाडाला दगडी मारल्या त्या झाडानं तुम्हाला काहीतरी किमान 1-2 फळं तरी दिली. पण तुम्ही मला दगड मारली आणि मी तुम्हाला आता काही देऊ शकत नाही, म्हणून मला माफ करा. हे जेव्हा उत्तर त्या गौतम बुद्धांनी मुलांना दिलं, त्यावेळेला मुलांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुलांना जास्त अतिशय वाईट वाटलं. त्यावेळेला मुलं त्या महाराजांच्या चरणापायी नतमस्तक झाले. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये नम्रता, सविनय नम्रता असणे फार गरजेची आहे. ज्याच्याकडे नम्रता असते तो या जगामध्ये आपलं स्थान प्रबळ करतो. आणि या जगामध्ये, या समाजामध्ये माणूस हा घामाच्या धारांनी शोभून दिसतो, मोत्यांच्या हारांनी नव्हे. माणूस हा घामाच्या धारांनी शोभून दिसतो, मोत्याच्या हारांनी नव्हे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्ष घेतली पाहिजे. आणि म्हणून मुलं या देशाचा विश्वास आहेत आणि त्या आपल्या जीवनामधून, आपल्या जगण्यामधून हा विश्वास संपादन करतात आणि त्यांच्या विश्वासामधून हा समाज, हा देश, हा राष्ट्र आपल्याला उभं राहताना दिसतंय. आज आपण आपला धर्म, आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे. धर्म रक्षते रक्षती. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की धर्म रक्षते रक्षती. जर तुम्ही तुमच्या धर्माचा सन्मान कराल, जर तुम्ही तुमच्या धर्माचं रक्षण कराल, तर आणि तरच हा धर्म सुद्धा तुमचं रक्षण करेल. जर तुम्ही तुमच्या धर्माचं रक्षण करू शकणार नसाल, तर तुमचा हा धर्म सुद्धा तुमचा नाश करेल. आणि म्हणून आपल्या धर्माचं रक्षण हे आपण केलं पाहिजे. आपल्या धर्माच्या संदर्भात आपण जागृत असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे. प्रत्येक असणाऱ्या परंपरा, प्रत्येक असणाऱ्या प्रथा, प्रत्येक असणाऱ्या गोष्टी ह्या काळानुरूप आपण बदलून त्याचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्या नाकारल्या गेल्या नाही पाहिजेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली आज समाजामध्ये, आपल्या समाजाच्या, हिंदू धर्माच्या अनेक गोष्टींवर अनावश्यक अशा टीका टिप्पणी केली जाते. त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण आपणही तेवढ्याच आक्रमकतेने आणि तितक्याच विनयशीलतेने त्या आक्रमकतेला उत्तर दिलं पाहिजे, समर्पकपणे उत्तर दिलं पाहिजे. कारण ते आपलं कर्तव्य आहे. कारण ह्या जगामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आणि जगामध्ये जी जी सर्व संस्कृती आहे, जी जी काही धर्म म्हणून धर्म आहेत, त्या सर्व धर्मांमध्ये, सर्व संस्कृतींमध्ये भारतीय सभ्यता, भारतीय धर्म असा एकमेव धर्म आहे की जो जगाला मानवी कल्याणाचा, मानवी उद्धाराचा मार्ग सांगतो. इतर अन्य असणाऱ्या संस्कृती, अन्य धर्म या संकुचित स्वरूपाच्या आहेत. पण आमची संस्कृती, आमचा धर्म हा सहिष्णु विचारांचा आहे, उदात्त, व्यापक आणि परिवर्तनशील विचारांचा आहे. जगाला ज्यांनी नाकारलं त्या सर्वांना आज आम्ही स्वीकारलेलं आहे. ज्यांनी जगाला नाकारलं त्यांना आम्ही आज स्वीकारलेलं आहे आणि मोठ्या अभिमानानं आम्ही त्यांना आज आमच्या गळाभेटी घेतलेल्या आहे. पण आमच्या विश्वासाचा त्यांनी किती विश्वासघात करायचा हा प्रश्न त्यांच्या संस्कारांचा आहे. आम्ही त्यांना जवळ करायचं, आपलं म्हणायचं आणि त्यांनी आमच्या विश्वासघात करायचा, असं जर होणार असेल तर मात्र ते आम्हाला चालणार नाही. आणि याच्यासाठी आपण आपल्या सभोवताली, परिसरामध्ये सर्वीकडे जागरूक असणं गरजेचं आहे. जर चुकीचं कुठे काही गोष्टी दिसल्या तर त्या आपण समाजामध्ये, काही लोकांच्या निदर्शनामध्ये, शासन प्रशासनाच्या निदर्शनामध्ये आणून सुद्धा दिल्या पाहिजे, न डगमगता. कारण भारतीय सभ्यता, भारतीय विचार प्रणाली ही सर्वांना सामावून घेणारी आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जरी दिलेलं असतं, स्वातंत्र्य असलं, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार होत नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. देशभक्तीच्या संदर्भात या देशामध्ये राहायचं आणि देशाच्या विरुद्ध घोषणाबाजी करायची म्हणजे स्वातंत्र्य नाहीये.
या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र करायचं, काहीतरी दहशतवादी कारवाई करायच्या म्हणजे तुमचं स्वातंत्र्य ठरत नाही. आणि असं जर कोणी करत असेल तर त्याला आपण वेळेवरच तेवढ्याच आक्रमक पद्धतीने पायबंद घातला गेला पाहिजे, कारण ते आपलं कर्तव्य आहे. आणि हे सर्व करण्याचं काम फक्त मुलं करू शकतात. आणि म्हणून मुलं ही या देशाचा विश्वास आहेत आणि जीवन जगण्याची प्रणाली मुलांकडून सुद्धा घेतली पाहिजे. ज्ञान हा या सर्व गोष्टींचा महत्वाचा पाया आहे. आणि मित्रांनो, लक्षात असू द्या, ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नाही. ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नाही, तर ती समग्र मानवी जीवनाला माणूस म्हणून जगण्याची आणि माणूस म्हणून जगविण्याची दुर्दम्य अशी प्रेरणा शक्ती आहे. ज्ञानोपासना हा केवळ एक बौद्धिक व्यापार नसून ती माणूस म्हणून जगण्याची आणि माणूस म्हणून जगविण्याची दुर्दम्य अशी प्रेरणा शक्ती आहे. आणि ही प्रेरणा शक्ती आम्हाला आपल्या समाजामधून, आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून निर्माण करायची आहे, उभी करायची आहे. आणि म्हणून शिक्षण असेल, व्यवस्थापन असेल, प्रशासन असेल, शासन असेल, हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देण्याचं काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी काम सुद्धा केलं पाहिजे. आणि आपणही आपल्या मुलांवर त्याच दृष्टीचे, त्याच अँगलने संस्कार सुद्धा केले पाहिजे. आणि म्हणून मुलं हा या देशाचा विश्वास अर्पितात, ते जीवनाचा श्वास या देशाला उभं करण्यासाठी. आणि म्हणून मित्रांनो, विद्या विनय न शोभते अथ दीप भव, सब भूमि गोपाल की वसुधैव कुटुंबकम, पौधे में भी परमात्मा दिखता है अत दीप भव, अहिंसा परमो धर्म, दुरितांचे तिमिर जाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो सकल प्राणी जात. हे विश्वची माझे कर वसुधैव कुटुंबकम, यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मश तदात्म्यानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा प्रिया. ह्या सर्व मानवी समाजाच्या कामना करणाऱ्या, विश्वाचं मंगल कामना मागणाऱ्या, विश्वाला सुख, शांती, आनंद, समृद्धी, संपन्नता देणाऱ्या भावना आमच्या भारतीय सभ्यतेमध्ये आहेत, भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. आणि म्हणून आमची भारतीय सभ्यता, आमची भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी आहे. ती आपल्याला जगामध्ये, विश्वामध्ये मंगल कामनेचं, जगाला उद्बोधनाचं कार्य करते, प्रबोधनाचं काम करते. मित्रांनो, सांगण्यासारखं प्रचंड आहे, पण शेवटी समारोप फक्त एवढाच करतो की मुलं या देशाचा विश्वास आणि अर्पितात ते जीवनाचा आपला प्रत्येक श्वास. आपण आपल्या देशावर प्रेम करा, देव धर्म यांच्या सर्व गोष्टी जोपासा, आपल्या संस्कार संस्कृती जोपासा, देशाचं रक्षण करा, संरक्षण करा, धर्माप्रती जागृत राहा. जर कुठे चुकीचं होत असेल तर तितक्याच आक्रमकतेने समोर या, घाबरायचं डगमगायचं कारण नाही. असेल अडचण तर मला कॉल करा, मी तयार आहे. भारतीय सभ्यता, भारतीय संस्कृती ही जगाला मंगल कामनेचा संदेश देते. या संदर्भात अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे की भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है, जीता जागता राष्ट्र पुरुष. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है, जीता जागता राष्ट्र पुरुष. यह वंदन की भूमि है, यह अभिवंदन की भूमि है, यह वंदन की भूमि है, यह अभिवंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, यह दर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है, यह दर्पण की भूमि है. इस देश में बहने वाली हर गंगा, गंगा हमारे लिए गंगा है. इस देश में बहने वाली हर नदी, नदी हमारे लिए गंगा है. और इस गंगा में बहने वाली हर कंकर, कंकर हमारे लिए शंकर है. इस देश में बहने वाला हर कंकर, कंकर हमारे लिए शंकर है.
हम जिएंगे भी तो इस देश के लिए और मरेंगे भी तो इस देश के लिए। हम जिएंगे भी तो भारत के लिए और मरेंगे भी तो भारत के लिए। और मरने के बाद भी गंगा में बहती हुई अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा। तो मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा, तो उसमें से एक ही आवाज आएगी, वो है भारत माता की जय, भारत माता की जय। आमच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, आमच्या भावनांमध्ये, आमच्या जगत विश्वामध्ये फक्त एकच नाव आहे, म्हणजे भारत माता की जय। आपल्याला जर कोणी विचारलं की या जगामध्ये सर्वात सुंदर शब्द कोणता, सर्वात सुंदर अक्षर कोणतं, तर एकच अक्षर, एकच शब्द आणि एकच वाक्य, आणि ते म्हणजे भारत माता की जय, भारत माता की जय। धर्मापेक्षा, संस्कृतीपेक्षा आणि आमच्या सर्व श्रद्धा स्थानांपेक्षा आम्हाला वंदे वंदे मातरम आहे। भारत माता आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे। आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेनं ओतप्रोत होऊन प्रत्येक मुलानं, प्रत्येक विद्यार्थ्यानं जर आपलं जीवन जगलं, तर हा देश 21व्या शतकामध्ये एक जागतिक महासत्ता असल्याशिवाय राहणार नाही। आणि आज परिस्थिती तीच आहे मित्रांनो। आज आम्ही आमच्याच धर्मातले काही मंडळी किंवा अन्य लोक आमच्या धर्माच्या, आमच्या संस्कृतीच्या विचारांवर, सण, परंपरा, प्रथांवर टीका करतात, टिप्पणी करतात। त्यांच्यावर हसू येतं आम्हाला, कारण हा सारा विश्व, सर्व जग भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता हळूहळू स्वीकारायला लागलेलं आहे। जगामध्ये हिंदू धर्माचा प्रसार आपोआप होतोय। आम्ही कोणाच्या मनगटांवर तलवारी ठेवून आणि कोणाला काहीतरी आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर करत नाही, तर आमचे विचार, आमचे वागणं, आमचं बोलणं आणि आमची सभ्यता इतरांना आम्ही आकर्षित करून घेत असतो। हेच आमच्या संस्कृतीचं आणि आमच्या सभ्यतेचं सर्वात महत्त्वाचं मोठं लक्षण आहे। आणि म्हणून आपल्या मुलांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। सभ्यता, संस्कार, संस्कृती जोपासली पाहिजे। सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कृत होण्याकडे आपण त्यांना अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। आज आम्ही सुशिक्षित झालोत, पण सुसंस्कृत झालोत का, हा एक मोठा प्रश्न आहे। एक वेळेला सर्वपल्ली राधाकृष्णन यांना एका रशियाच्या राष्ट्राध्यक्षानं विचारलं, उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आणि ते रशियाला गेले। आणि रशियाला गेल्यानंतर त्यांना एका रशियाच्या पत्रकारानं प्रश्न विचारला की आज आम्ही आकाशात उडायला लागलो, आकाशात पाखराप्रमाणे उडायला लागलो, पाण्यात माशाप्रमाणे आम्ही पोहायला लागलो, आणि तुम्ही कुठे प्रगती केली? भारताने काही प्रगती केली का? भारत कुठे प्रगतीवर गेला का? त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांना उत्तर दिलं की अरे, तुम्ही आकाशात पाखराप्रमाणे पोहतात, आकाशात पाखराप्रमाणे पोहायला लागले, फिरायला लागलेत, पाण्यात माशासारखे पोहायला लागले असतील, पण तुम्ही या समाजामध्ये, या जगामध्ये माणसासारखं, माणसाशी वागायला शिकलात का? आणि जर तुम्ही माणसासारखं वागायला शिकला नाहीत, तर तुम्ही आजही अप्रगत आहात, मागासलेलेच आहात, तुम्ही प्रगतशील झालेला नाहीत। आणि माझा भारत देश हा कितीतरी पटीने प्रगत आहे, कितीतरी पटीने प्रगतिशील झालेला आहे, कारण आम्ही माणसासारखं वागतो। आमची सभ्यता, आमची संस्कृती, आमचा विचार हा माणसाशी जोडण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या विचार, त्याच्या भावभावना समजून आणि जाणून घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे, विवेकशील पद्धतीने प्रयत्न करतो। आणि अशीच विचारसरणी आमच्या मुलांमध्ये आम्ही सुद्धा बिंबवली पाहिजे। आणि मुलं हा देशाचा विश्वास अर्पितात, ते आपल्या जीवनाचा प्रत्येक श्वास। आपली मुलं आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा, आपल्या परिवाराचा भविष्य आहे। आणि हे भविष्य जेवढं निर्मळ असेल, जेवढं शुद्ध असेल, जेवढं सुदृढ असेल, जेवढं संपन्न असेल, समृद्ध असेल आणि समर्थ असेल, तेवढंच या देशाचं भविष्य सुद्धा समर्थ, समृद्ध आणि श्रीमंत असणार आहे, होणार आहे। याच्यात मात्र तीळमात्र शंका नाही। आणि हा आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं, व्याख्यानमालेच्या निमित्तानं, मुलं देशाचा विश्वास अर्पितात, जीवनाचा प्रत्येक श्वास, हा विषय मला व्याख्यानासाठी देण्यासाठी आपण आयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी आयोजकांचं ऋण व्यक्त करतो। मुळात बोलण्यासारखं प्रचंड आहे, प्रचंड ऊर्जा आहे,
परंतु हे सर्व अडचणी आहेत. आता मी आपल्याशी बोलतोय, पण मला सुद्धा मनामध्ये अशी शंका वाटते की मी जे बोलतोय ते तुम्हाला कितपत ऐकू येतंय की नाही, काही लोकांपर्यंत ते पोहोचतंय की नाही, काही लोकांना समजतं की नाही, काही लोक त्याचा आवाज येतोय की नाही, त्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय की नाही, कोणाला ऑनलाईनची अडचणी, कोणाला नेटचे प्रॉब्लेम. आणि म्हणून जी ऊर्जा आहे ती पूर्णतः बाहेर येत नाही. जे शब्द जे काही असेल शब्दशैली, ते व्याख्यानाची एक अचूकता, ती सुद्धा बोलायला अनेक अडचणी येतात, अनेक प्रॉब्लेम येतात. आणि ती ऊर्जा फक्त एकटं बसून मला या ठिकाणी बोलावं लागतं. ज्यावेळेस हजारो लाखो लोक समोर असतात त्यावेळेचं असणारं बोलणं, त्यावेळेचं असणारं व्याख्यान हे प्रचंड वेगळं असतं. आणि आज एका मोबाईल समोर बोलणं हे फार छोटं असतं, फार वेगळ्या पद्धतीचं असतं. पण तरीही आपण ज्यांनी माझं व्याख्यान ऐकलं त्यांचं प्रचंड धन्यवाद, त्यांचं ऋण व्यक्त करतो. जय बजरंग मित्र मंडळाचे सुद्धा आभार मानतो की ज्यांनी अतिशय चांगला स्तुती असा उपक्रम या ठिकाणी राबवला. आमचे सन्मित्र रोहिदास घरटे, मोहित भाऊ, रोहिदास माळी, अशी जी काही त्यांची सर्व टीम आहे, अतिशय जागरूक आणि अतिशय विवेकपूर्ण पद्धतीनं राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ते काम करतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून, म्हणजे हे व्याख्यानमाला सुरू होण्याच्या 8-10 दिवस अगोदरपासूनच माझ्याशी ते कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी मला सांगितले की सर अशा पद्धती आमचं नियोजन आहे, तुम्ही आम्हाला व्याख्या तर द्या. काही नावं मी त्यांना सुचवली, त्यांनी त्याचा स्वीकारसुद्धा केला. आणि मलाही त्यांनी आवर्जून या ठिकाणी बोलवलं. माझी तशी इच्छा नव्हती बोलण्याची, पण त्यांच्या प्रेमापोटी, आपल्या प्रेमापोटी, समस्त सामोडेकरांच्या प्रेमापोटी मी आज या व्याख्यानमालेमध्ये बोलतो आहे. आणि आपणही माझं तोडकं मोडकं जे आहे ते ऐकता आहात. आपले प्रचंड प्रचंड धन्यवाद. देशावर प्रेम करा, राष्ट्रावर प्रेम करा, घरी राहा, सुरक्षित राहा, एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. भारत माता की जय, भारत माता की जय. जे चुकलं असेल ते माझं असेल, जे बरोबर असेल ते आपल्या सर्वांचं असेल, स्वीकार करा. आणि या ठिकाणी पूर्णविराम घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. वंदे भारत, भारत माता की जय. आजवर भारत मातेच्या उद्धारासाठी, हितासाठी आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, श्रींनी आपले जीवनाचे बलिदान दिले आणि आजवर जे देत आहेत त्यांना सर्वांना माझा प्रथम नमस्कार. आज मी आपणास कल्पना असेल, जय बजरंग मित्र मंडळ इंदिरानगर सामोडी आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेचे शेवटचे अखेरचे पुष्प, 8वे पुष्प आदरणीय प्राचार्य श्री शिवव्याख्याते प्रशांतजी कोतकर यांच्या अमृतरूपी वाणीतून संपन्न झाले. त्यांनी मुलं देशाचा विश्वास, अर्पितात जीवनाचा श्वास या विषयावर केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल त्यांचे समस्त ग्रामस्थ सामोडे व जय बजरंग मित्र मंडळ इंदिरानगर सामोडे यांच्या वतीने खूप खूप आभार. मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल की आज सांगता आहे कार्यक्रमाची, म्हणून आपल्याला जाहीर आवाहन करणं गरजेचं आहे. यासाठी मी जय बजरंग मित्र मंडळाचा स्वयंसेवक म्हणून इथं उपस्थित आहे आपल्यासमोर. तर एक विषयाची सुरुवात म्हणून मी सांगू इच्छितो की सध्या कोरोना या महामारीमुळं आपलं जय बजरंग मित्र मंडळ ऑनलाईन पद्धतीनं व्याख्यानमाला घेत आहे. आपलं पहिली ऐकलं असेल आपण की दरवर्षी आपण व्याख्यानमाला घेत होतो. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार संपूर्ण मंडळाच्या स्वयंसेवकांनी म्हणजे सदस्यांच्या डोक्यातून हा आलेला आहे. ही संकल्पना आम्ही जेव्हा प्रशांतजी कोतकर सर, अरविंदजी घरटे सर आणि संदीपजी शिंदे सर यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवली, तेव्हा त्यांनी या कल्पनेला आम्हाला उत्साहपूर्वक असं होकार दर्शविला. त्याबद्दल या तिघही सरांचे मनापासून आभार. ज्यांनी आम्हाला सर्व वक्त्यांसहित संपूर्ण असं पाठबळ दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार. संपूर्ण जय बजरंग मित्र मंडळ इंदिरानगर सामोडे तसंच संपूर्ण ग्रामस्थ सामोडे यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आपण पाहिलं असेल, आपण पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या पुष्पापासून तर अखेरच्या 8व्या पुष्पापर्यंत हे जेवढे पण 7 दिवस होते सप्ताह, या सप्ताहामध्ये या महायज्ञात प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यक्तिमत्व इथं परिचयासाठी व आभारासाठी येत होते, तसेच वक्तव्यासाठी देखील येत होते.
आपल्याला लाभलेले वक्ते हे बरेचसे पुण्याहून होते, बरेचसे धुळे तसंच आपल्या परिसरातील देखील होते. तर त्यांचेही आभार मानणे आमचं एक आद्य कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या अमूल्य अशा वेळेला आपल्यासाठी एका तास का होईना पण दिला, त्याबद्दल त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ सामोडे व जय बजरंग मित्रमंडळ इंद्रानगर सामोडे यांच्या वतीने खूप खूप आभार. प्रथम पुष्पापासून मी सुरुवात करतो मित्रांनो. प्रथम पुष्प जे आहे ते माननीय हबब प्राध्यापक उदय चंद्रकांत पाटकर पुणे येथून होते. त्यांची एक संक्षिप्त असा परिचय देतो मी त्यांचा. नामवंत व्याख्याते, बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत ते, कारण की ते हबप असताना देखील संगणक विभाग प्रमुख म्हणून भारतीय विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांचा परिचय आदरणीय संदीपजी शिंदे सर यांनी केला. त्यांचेही मंडळातर्फे खूप खूप आभार. तसेच त्यांचे जे आभार आहेत ते मोहित सोनवणे यांनी व्यक्त केले होते. द्वितीय पुष्प जे आपल्या मित्रांनो ते हर्षलजी पोपटराव कोठावदे यांच्या अमृतरूपी वाणीतून संपन्न झाले. त्यांचा संक्षिप्त असा परिचय, उत्कृष्ट निबंध लेखक. त्यांचे निबंध हे राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी 300 वरून जास्त निबंध लिहिले आहेत. बऱ्याचशा निबंधांना मोठ्या मोठ्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पारितोषिक आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत सर. उत्तम समुपदेशक म्हणून काम करतात. तसेच पेठे विद्यालय नाशिक येथे 10 वर्षापासून सरजी उपक्रमशील शिक्षक म्हणून देखील पेठे विद्यालयात व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरांचे जे विषय होता तो आत्मनिर्भर भारत समर्थ भारत या विषयावर सरांनी आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतरचा परिचय, त्यांचाच परिचय माननीय शशिकांतजी मोरे सर आपले सामोडेकर यांनी करून दिला. तसेच त्यांचे आभार मोहित सोनवणे यांनीच मानले होते. त्यानंतर तृतीय पुष्प माननीय ताईसो योगिता किरण पाटले, हे पुण्यावरून होते आपल्यासाठी उपलब्ध. ताईंचा संक्षिप्त असा परिचय करून देतो. सुप्रसिद्ध कवयित्री, निवेदिका, लेखिका, मुलाखतकार, उत्तम असं स्क्रिप्ट रायटर आहेत ते. MKN या नॅशनल न्यूज चॅनलचा त्यांना अनुभव देखील आहे. तसंच मराठी बोली संस्था पुणे येथे उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत ताईसो. तसंच ताईंचा परिचय द्यायचं काम माननीय भटूजी गोसावी सर यांनी केलं. सामोडेकर आहेत हे पण. ताईंचा विषय संस्कारांचे द्योतक आपले सण उत्सव हा होता. ताईंनी संपूर्ण सणांचं अतिशय समर्पक अशा भाषेत आणि उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलं. त्याबद्दल ताईंचे खूप खूप आभार. आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ताईंचा आपल्या दुसऱ्या ताई नैना नितीन वाघ यांनी केला. त्याबद्दल त्यांचेही मंडळातर्फे खूप खूप आभार. आपले चौथे पुष्प जे होते ते माननीय सामोडेकर प्रमोदजी विठ्ठलराव शिंदे यांच्या वाणीतून संपन्न झाले. त्यांचा छोटासा परिचय करून देतो. आध्यात्मिक विषयांबाबत आवड व माननीय प्रमोदजी सर तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक म्हणून शेवडीपाडा या आश्रमशाळेत सलग 10 वर्षापासून कार्यरत आहेत. तसेच सरांनी मानवी जीवनातील अध्यात्माचे महत्व या विषयावर बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या अमृतरूपी वाणीतून. त्यांचा परिचय माननीय जगदीशजी अशोक शिंदे या सरांनी केला होता. तेही सामोडेकर आहेत. त्यांचा आभाराचा कार्यक्रम माननीय साहिल ज्ञानेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर 5वे पुष्प कार्यक्रमाचे माननीय हबब सुप्रकाशजी महाराज जाधव यांच्या अमृतरूपी वाणीतून संपन्न झाले. ते नामांकित भागवताचार्य व प्रबोधनकार देखील आहेत. तसंच आध्यात्मिक व उपक्रमशील शिक्षक म्हणून आहेत. सर अध्यक्ष आहेत अखिल भारतीय वारकरी मंडळ धुळे जिल्हा. सरांनी संतांचे विचार, काळाची वेळेची गरज या विषयावर मार्गदर्शन केलं. मी सरांचे असं म्हणतोय, सर अध्यापक म्हणून कार्य करतात. वारकरी मंडळांची जी शाळा आहे धुळ्याला तिथं, म्हणून सर म्हणतोय मी इथं. त्यानंतर त्यांचा परिचय रोहिदास भाऊ माळी आपले मंडळाचे स्वयंसेवक व सदस्य आहेत त्यांनी केला होता. त्यांच्या आभाराचा कार्यक्रम ताईसो वैष्णवी नितीन वाघ यांनी केला. त्याबद्दल त्यांचे संपूर्ण मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. तसंच 6वे पुष्प आपले माननीय प्राध्यापक शांतारामजी धुडकू पाटील, म्हणजेच त्यांना SD पाटील या नावाने ओळखलं जातं, कुडाशी येथील शिक्षक आहेत ते. सरांचा एक छोटासा संक्षिप्त परिचय करून देतो. समुपदेशक उपक्रमशील शिक्षक म्हणून सर कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार आहेत सर. तसेच नामांकित वक्ते
व अनेक विषयांवर त्यांचे व्याख्यानं आहेत. सरांचे अनेक विषयांवर पुरवण्या देखील आहेत. खूप सुप्रसिद्ध असं लेखन आहे सरांचं. सरांनी आम्हाला जसं आपल्याला लोखंड लवचिमुखाला आकर्षित करतात तसं आम्हाला त्यांच्याजवळ आकर्षित करून घेतलं होतं. सरांनी आपलं जे वक्तव्य व्याख्यान आहे ते कोरोना विषाणू सुरक्षितता आणि स्वच्छतेचे महत्व या विषयावर बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. सरांचा परिचय माननीय उमेशजी अहिरे आपले एक मंडळाचे स्वयंसेवक व सदस्य आहेत त्यांनी केला. तसेच सरांचे आभार प्रदर्शन आपलेच एक मंडळाचे सदस्य प्रमोद अनिल मारुसरे यांनी केला. त्याबद्दल संपूर्ण मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार. आपले 7वे पुष्प माननीय प्राध्यापक अशोकजी दगाजी शिंदे सामोडेकर, ते हल्ली मुक्काम पोस्ट विसरवाडी इथं देखील असले तरी सामोडेकर आहेत. त्यांचा एक छोटासा परिचय. खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र धुळे हे केंद्रीय सदस्य आहेत सर खानदेश साहित्य संघाचे. नवापूर तालुका मुख्याध्यापक संघात सर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. काव्यप्रेमी शिक्षक आहेत आणि तुम्हाला माहितीच असेल सरांचे ऐराण येथून भरपूर असे साहित्य प्रसिद्ध आहेत. त्यांचा जो विषय होता तो उपकार माऊलीना खरा. या व्याख्यानात आम्हाला खूप असं वाटलं आमचा माणूस आपल्यासोबत बोलतोय असं वाटलं. ऐराण येथून सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मंडळातर्फे. सरांचा परिचय माननीय गोविंदाभाऊ अहिरे आपले मंडळाचे एक सदस्य आहेत त्यांनी केला होता. तसेच त्यांचा आभार ताईसो हिना नारायण मोहिते यांनी केला. त्याबद्दल त्यांचे संपूर्ण मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आपले 8वे पुष्प माननीय प्राध्यापक प्राचार्य शिवव्याख्याते प्रशांतजी कोतकर. त्यांचा एक छोटासा परिचय करून देतो मी सरांचा. नामांकित व सुप्रसिद्ध शिवव्याख्याते म्हणून सर प्रसिद्ध आहेत. सृजनशील शिक्षक, कवी, लेखक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट म्हणून आहेत सर. तसेच सुप्रसिद्ध प्रबोधनकार देखील आहेत सर. सरांनी मुलं देशाचा विश्वास अर्पितात जीवनाचा श्वास या विषयावर बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. खास करून एवढे दिवस सर युवावर बोलत होते पण मुलांना बोलण्यासाठी आपल्या समोर कोणच नव्हतं. पण सरांनी तीही एक खंत पूर्ण केली. त्याबद्दल सरांचे संपूर्ण सामोडे ग्रामस्थ व जय बजरंग मित्र मंडळ इंद्रानगर सामोडे यांच्या वतीने खूप खूप आभार. सरांचा परिचय करून देण्यासाठी माननीय संदीपजी शिंदे सर हे उपस्थित होते आणि त्यांचा आभार मोहित सोनवणे यांनी केला. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. संपूर्ण जय बजरंग मित्र मंडळ व ग्रामस्थ वतीने पहिल्या पुष्पापासून तर 8व्या पुष्पापर्यंतचे वक्ते, परिचय करणारे व्यक्तिमत्व व आभार प्रदर्शक व्यक्तिमत्व यांचे खूप खूप आभार. तसेच कार्यक्रम कोणताही असो पण जर त्याला पाहणारे म्हणजे श्रोता वर्ग जर नसेल तर कार्यक्रमाला किंमत किंवा कार्यक्रमाची असे दुर्दशा होऊन जाते. पण आपल्याला श्रोता वर्ग खूप चांगला लाभला. सर्व श्रोत्यांचे, रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो. जे जे लाईव्ह उपस्थित होते दररोज व्याख्यानाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांचे देखील आभार. आणि जे लाईव्ह नसतानाही नंतर लाईव्ह आले, नंतर व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी आपल्या कमेंट स्वरूपात म्हणजे टिप्पणी केली, अशा चांगल्या टिप्पणींबद्दल संपूर्ण रसिक श्रोत्यांचे तसेच संपूर्ण सामोडे ग्रामस्थ व इतर जे रसिक श्रोते होते त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो मी जय बजरंग मित्र मंडळ इंद्रानगर सामोडे यांच्या वतीने तसेच संपूर्ण सामोडे ग्रामस्थ यांच्या वतीने. तसेच आपल्याला कळत न कळत ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं चुकून बोलून त्यांचं नाव जर नसेल आलं तर त्यांचेही खूप खूप आभार. यामध्ये आपल्या आजूबाजूतील परिसराचे सर्व गणेश भक्त, गणेश मंडळ तसेच ज्यांचं नाव मी घेतलं नाही असे गणेश मंडळ, गणेश भक्त सर्वांचे मनापासून जय बजरंग मित्र मंडळ इंद्रानगर सामोडे व समस्त ग्रामस्थ सामोडे यांच्या वतीने खूप खूप आभार. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण सामोडे ग्रामस्थ व जय बजरंग मित्र मंडळ इंद्रानगर सामोडे यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.